Hello, dear students. Here, Dilip Jadhav sir, presenting the next video of this Science 2 of Standard 9. The chapter is Life Processes in Living Organisms. Now we will see what means coordination and control. Coordination, control. Control, niyantran. Coordination, samanvay. Now you know that while taking the lunch or dinner, what we do? आपण जेवताना सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी काय करतो? फर्स्ट वी सी द फूड, वी टेक अ morsel with the help of our hand, we put it in the mouth, we start chewing it. After proper mastication, we take the food inside. The food enters in the stomach through esophagus. The food is partly digested in stomach and the fully digested in intestine. Digested food is transported to each and every cell of our body, and undigested food is given out of our body. This is what called the coordination. आपण अन्न पाहतो, घास तोडतो, तोंडात टाकतो, चर्वण करतो, गिळतो, जठरात जातो, पचन होतं, लाळाद्रव्यामध्ये पूर्णपणे पचन होतं, पचलेलं अन्न पूर्णपणे पेशीपर्यंत पोहोचवलं जातं, न पचलेलं अन्न शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं. ही क्रिया यादृच्छिक गतीने किंवा रँडमनेसने कधीही चालत नाही, योग्य क्रियेने चालते आणि यालाच आपण कोऑर्डिनेशन असं म्हणतो. Now first we will see what means control. Systematic regulation of different processes of the body is called control. Coordination, bringing about the different processes in the proper sequence, can be called coordination. एका नियंत्रणाने जी गोष्ट चालते त्याला समन्वय असं म्हणतात. There is proper coordination between various systems of the body at different steps. Two, there is no randomness of any kind. आता मी अन्न कशा पद्धतीने आपण खातो याच्यामध्ये रँडमनेस नसतो. म्हणजे अगोदर अन्नात चर्वण केलं, नंतर घास तोडायला विसरलो वगैरे असं काही उलटा सुलटा प्रकार होत नाही. होमोयोस्टॅटिस, याला समस्थिती असं म्हणतात. समस्थिती म्हणजे काय? होमोयोस्टॅटिस इज द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम which is necessary for the optimal efficiency of the body. This is done by maintaining proper coordination between various systems of the body. इष्टतम स्थिती शरीराची राखण्यासाठी सजीवांच्याकडून जी क्रिया केली होते त्याला समस्थिती असं म्हणतात. नाउ वी विल सी कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. वनस्पतीमधील समन्वय कसे असते आपण पाहूया. नाउ ट्रॉफिझम और ट्रॉपिक मुवमेंट, अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल. सो मोमेंट ऑफ ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट इन रिस्पॉन्स टू एन एक्सटर्नल स्टिम्युलस इज कॉल्ड ट्रॉफिझम और ट्रॉपिक मुवमेंट. सम मोमेंट दॅट वी विल एक्सप्लेन लेटर. बाहेरच्या उद्दीपनाला प्रतिसाद देऊन वनस्पतीची जी हालचाल होते त्याला अनुवर्ती हालचाल असं म्हणतात. त्या हालचाली आपण पाहूया. फोटोट्रॉपिक मुवमेंट्स और फोटोट्रॉपिझम, प्रकाशानुवर्ती हालचाल. मोमेंट इन द डायरेक्शन ऑफ लाइट. नाउ सी, here is a plantlet. This plant grows towards the light or gives response to the light or stimuli of light. वनस्पतीचा वरचा प्रवाह प्रकाश दिशेने वाढतो. ही वनस्पतीची वाढ आहे, प्रकाशानुवर्ती हालचाल. ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट और ग्रॅव्हिट्रॉपिझम. The root system of plants responds to stimuli of
like gravitation and water. You know that the root grows towards the gravity, gravitropism. मुळं गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढतात, त्याला ग्रॅव्हिटॉपिझम म्हणतात. ऑल्सो रूट्स ग्रोज टुवर्ड्स दी वॉटर, पाण्याच्या दिशेने वाढतात आणि त्यालाच हायड्रोट्रॉपिझम किंवा हायड्रोट्रॉपिक मोमेंट असं म्हणतात. नाउ सी हिअर chemotropic moment or chemotropism. Now see here, this is the pollen grain and this is the pollen tube. This grows towards the ovary, that is the ovule. This is called the chemotropism or chemotropic moment. रसायनवरती हालचाल. आता काही वनस्पतींचे जे तणाव असतात ते वेलांचे आधार घेतात, त्याला टेंड्रिल असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि यालाच थिमो या ठिकाणी दिले थिमोट्रॉपिक रिस्पॉन्स. आता आपण ज्या हालचाली पाहिल्या वनस्पतीच्या या वाढीशी संलग्न होते, याच्यामुळे वनस्पतीची वाढ होते. परंतु काही वनस्पतींची जी हालचाल असते ती वाढीशी संबंधित नसते. आता आपण जे पाहिलं त्याला म्हणतात ग्रोथ रिलेव्हंट मोमेंट, ग्रोथ डिपेंडंट मोमेंट. नाउ विल सी द ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट्स और ग्रोथ इंडिपेंडंट मोमेंट्स. मीन्स growth is not possible in this moment. Now see, this is the Venus flytrap. This Venus flytrap and Drosera shows movements in response to capture insects. जी Venus flytrap वनस्पती आहे त्यांच्या जाळ्यात आलेल्या कीटकांना पकडते आणि पचवते, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन कमी असतो, पण त्याच्यामुळे वनस्पतीची वाढ होत नाही. ग्रोथ इंडिपेंडंट और इरिलेव्हंट मोमेंट. नाउ सी दिस मायमोसा प्लांट, टच मी नॉट, ना जाळो. व्हेन वी टच द लीव्स क्लोज. ज्यावेळेला आपण स्पर्श करतो त्यावेळेला त्याची पानं मिटतात. ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट, वनस्पतीची वाढ होत नाही. नाउ दिस इज अ लोटस. इट मीन्स ओपनिंग अ फ्लावर इन लोटस ड्युरिंग द डे टाइम अँड ट्यूबरोज ॲट नाईट. कमळ सकाळी उमलतं, निशिगंधाचं फूल रात्री उमलतं. ग्रोथ इरिलेव्हंट मोमेंट, वाढ होत नाही. बाल्सम हे जे फळ आहे तेरडा वनस्पतीचं, ते उन्हामध्ये फुटतं, म्हणजेच बर्स्टिंग ऑफ फ्रूट ऑफ बाल्सम, याने वाढ होत नाही. आता एक लक्षात ठेवा, वनस्पतीमध्ये काही हार्मोन्स असतात संप्रेरक, कधी वनस्पतीच्या उपयोगाला पडतात. उदाहरणार्थ ऑक्झिन, सेल एनलार्जमेंट. वनस्पतीची सेल असते त्याची वाढ होण्यासाठी ऑक्झिन लागतं आणि वनस्पतीच्या टोकावरती असतं म्हणून वनस्पतीची वाढ होते. झिब्रेलिन्स, इलॉंगेशन ऑफ स्टेम, वनस्पतीच्या खोडाची उंची वाढण्यासाठी. सायटोकिनिन्स, सेल डिव्हिजन, म्हणजे वनस्पतीच्या सेलचे तुकडे, एका दोनचे 4 सेल्स होतात, याच्यामुळे फळाची ग्रोथ होते. ॲबेसिसिक ॲसिड, प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ प्लांट ग्रोथ. विल्टिंग ऑफ लिव्ज, वनस्पतीची वाढ रोखणे. विल्टिंग ऑफ लिव्ज म्हणजे पाणी कोमाजणे. आता ॲबेसिसिक ॲसिड हे काम काय करतं, उन्हाळ्यामध्ये वनस्पतीला पाण्याची फार कमतरता असते आणि त्याच्यामुळे वनस्पती जगण्यासाठी मुद्दाम वाढ थांबवते आणि पाणी कोमेजून पडतात, वाढीशी संबंधित नाही. सो आय हॅव गिवन दिस मच information to you. So see this and watch this video again and again. I will send you the next video regarding coordination in human beings. Thank you.